चला. तर नमस्ते मित्रांनो, आज ब्लॉग एकदम उशिरा चालू केलाय. 12 वाजता 1:15ची ट्रेन आहे आणि इकडून आज आपला प्रवास असणार आहे जयपूर ते चित्तोडगड. समोर आहे आपल्या जयपूर स्टेशन. आता बघू, आर्य बघतोय प्लॅटफॉर्म नंबर किती आहे आपला? 4 दाखवत आहे का? हा का? स्टेशनवर प्लॅटफॉर्म 3 वरती आलेलो आहे. तिथं D3 आहे, म्हणजे इथं समोरच आपली रेल्वे थांबणार आहे. रेल्वे यायला अजून तासभर आहे, तरी 1 तास आहे. आणि आज बघ ना, आज आपल्याला बाहेर जायचं आहे जयपूरमधून. तर आज किती एकदम निळे ढग झालेत. आणि काल काय हालत होती? काल ह्या टायमाला पूर्ण भिजत होतो, अख्खा भिजलेलो या टायमाला. दिवसभर पाऊस होता. आणि आज पण सकाळी उठून लवकर कुठं जायचं म्हणलं तर आज पण सकाळी पाऊस होता. पण आता सगळं ओपन झालेलं आहे पूर्ण. हे बघा, सूर्य पण निघलेला आहे बाहेर. बोला आता काय बोलायचं. आणलं की तो आहे सोबत म्हणून. काय करू शकत. ही जी समोर दिसते ही आपली ट्रेन आहे. आता ट्रेनमधून उतरलोय. आता पोचलोय चित्तोडगड स्टेशनला. इकडून आता हॉटेल बुक केलंय. आज साधारण 8 मिनिटाचं अंतर आहे. लाईट दिसतीये ना, हा बहुतेक चित्तोडगड किल्ला असावा. बघू, उद्या चित्तोडगडच आहे, पण एकदम असं शुअर नाही आहे. लोकेशनला तर तोच दाखवत होता, पण उद्या सकाळी 6 वर सेटचं दर्शन घेणार आहे. आणि लवकर झालं दुपारच्या तर दुपारनंतर आम्ही किल्ला बघायला पण जाणार आहे, चित्तोडगड फोर्ट. रूमवर गेलतो, उद्याचा सगळा हिशोब काढला. किती खर्च लागणार आहे, जायला यायला टाईम किती लागेल आणि तो कसा वाचवता येईल, यासाठी आता आम्ही बाईक रेंट करायला चाललो आहे. मात्र 500 रुपयामध्ये भेटते बाईक 24 तासासाठी. आणि एकदम सोयीस्कर पडला आणि टाईम वाचेल पण आमचा. म्हणून आम्ही आता परत पळत चाललो आहे थोडा रस्ता कवर करायसाठी. SS टूर्स अँड ट्रॅव्हल्स बाईक कार रेंटल यांच्याकडून आपण आता एक बाईक रेंट करतोय. तिकडं आत दिसते ती ॲक्टिवा रेंट करतोय, ही वाली. अरे इकडून आता जेवणार आहे. जेवण झाल्यानंतर रूमवर जाऊन झोपणार आहे. बाईक रेंट केलेली आहे आता, ॲक्टिवा स्कूटी. नंबर प्लेट पण नाही आहे गाडीला, एकदम नवीनच गाडी आहे. आणि किलोमीटर पण बघू शकता, 330 किलोमीटर झालेलं आहे. आता ही गाडी उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याकडे असणार आहे. आणि समोरच जे तिथं लाईट दिसते ना, इथं चित्तोडगड लिहिलं आहे. समोर आहे चित्तोडगड रेल्वे स्टेशन. बाई जशी हातात गाडी आली ना, एकदम अचानक प्लॅन झाला नाही. आता किल्ल्यावरचे लाईटिंग दिसतं, ते लाईटिंग चालू झाले चित्तोडगड किल्ल्यावरचे. तिथं जाऊ किल्ल्यावरती काहीच हे नव्हतं. जाऊन झोपायचं होतं, रूमवर जेवण करणार होतो आणि जाऊन झोपणार होतो. आता भाऊ भूक नाही, काय नाही. डायरेक्ट आता किल्ल्यावरती बघू काय भेटतंय खायला. तिथं पण असेलच काहीतरी. पण एकदम असं अचानक प्लॅन झाला, जशी गाडी हातात आली सरळ आता डायरेक्ट किल्ल्यावर जातोय रोड. आरती चालू आहे. चल ह्या किल्ल्याच्या भिंती चालू झालेल्या आहेत.
आता किल्ल्याला वरती जायला चाललोय आम्ही. असा काही रोड आहे समोर. द्वार आहे, द्वार. कुठलं द्वार ह्या किल्ल्याबद्दल तसं तर काहीच माहिती नाही. मी काय बघितलेलं नाही आहे पहिल्यांदा. याबद्दल इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली नाही. काय देणारच नव्हतं. येणार नव्हतो आपण इकडं. हां, येणार नव्हतो. असं एकदम रॅन्डम प्लॅन झाला. आता इकडून जेवण वगैरे करून किल्ला बघितल्यानंतर जेव्हा रूमवर जाईल ना, त्या टायमिंगला माहिती नाही. पूर्ण याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करेल आणि उद्या परत येणार या किल्ल्यावर. उद्या बघू आता सगळी माहिती सांगेल तो मला. जे काय तो एक्सप्लोअर करता येईल, जेवढं काय आपल्याला कवर करता येतील प्लेसेस किल्ल्यावरच्या, तेवढ्या सगळ्या कवर करेल. हनुमान पोल. हनुमान पोल. ह्याला हनुमान पोल नाव आहे. हो भाई, शार्प टर्न. जोरला पोल. हे आहे जोरला पोल. इथं असे दरवाजांना, आपल्या इथं कसे दरवाजे म्हणतात, किल्ल्याचा दरवाजा द्वार, तसं इथं हे बोलतात, पोल बोलतात. लक्ष्मण पोल. ओ भाई, काय व्ह्यू आहे राव. राजा रतन सिंग आणि राणी पद्मावती यांचा होता किल्ला चित्तोडगड. राजा रतन सिंग आणि पद्मावती. राणी पद्मावती. पद्मावती का पिक्चर आला. पद्मावत मध्ये पिक्चर तुम्ही बघितला असेल. ती पूर्ण स्टोरी इकडची आहे. ते इकडचं खिडकीचा जो हमला झाला ना, तो इकडंच झाला चित्तोडगडला. ते इथं पुढं जोहर कुंड वगैरे ते सगळे येते. कितीतरी जणांनी जोहरमध्ये उडी घेतली. बडी पोल. हे जे समोर आहे आपल्या, ह्या हॉटेलला आलं जेवायला. हॉटेल अंगिठी. हॉटेल दिसताना तर भारी दिसतंय. बघू इकडं जर रूफटॉपला जर असेल ओपन, मे बी आहेच, वरती दिसतंय तिथं कोणतरी, तर रूफटॉपला जाऊ, मस्तपैकी एन्जॉय करू, थोडेफार फोटोज पण काढू. भारी हॉटेल असणार आहे. ॲम्बियन्स एकदम मस्त असणार आहे. नो सर्विस दाखवते. हे कुठे बसायचं? इकडे बसायचं. इथंच बसू या बाई. पूर्ण सिटीचा व्ह्यू दिसतोय. असं हे खाली चित्तोडगड सिटी आहे सगळी, आणि असं काय रूफटॉप आहे वरती. मेनू कार्ड हा समोर दिसतोय. हे 2 प्लेट्स लावलेत. हा आपला टेबल आहे. इकडून पूर्ण असा काय इकडं सिटीचा व्ह्यू आहे. 1 मिनिट. हा, आता बघा पूर्ण समोर दिसते ही चित्तोडगड सिटी आहे. आणि बाकी इकडं लॅम्प्स वगैरे लावलेत. एकदम मस्त प्रॉपर्टी आहे ही. खाली तिकडं गाडी पार्किंग केली आहे. आणि हे असं पूर्ण आहे. हवा पण असली भारी सुटली आहे, झाड बघून समजू शकता. आणि ह्याच्या इकडं पुढे गेलं ना, पुढं तुम्हाला काहीच नाही दिसणार. एवढं पूर्ण काळोख आहे, अंधार आहे. लास्ट पॉइंट हाच आहे. स्टार्टर खाल्ला आता, पण जे नको होतं ते चालू झालं. पाऊस पडायला चालू झाला. आज इकडं काहीतरी फंक्शन होतं, बर्थडेचं आय थिंक. आलेलं आहे आपलं जेवण. पनीर कढई मागवलेलं आहे, बटर रोटी आणि हे ताक. मस्त जेवण आहे.
कधी चित्तोडगड साईडला आला तर ह्या हॉटेलला नक्की व्हिजिट करा. हॉटेल अंगेठी ना, हॉटेल अंगेठी एकदम बेस्ट एक्सपिरियन्स आहे. आणि तुम्ही संध्याकाळच्या टायमिंगला आला ना, संध्याकाळी या सकाळी आपण दोन एक्सपिरियन्स बेस्ट राहतील. एकदम रूफ टॉप व्ह्यू आहे, पूर्ण तुम्हाला सिटी बघायला भेटेल.